हॅलो नमस्कार. आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी जरूर करा. वारी ही फक्त चालण्याची वाट नाही, ती विठ्ठलाच्या प्रेमात स्वतःला विसरण्याची साधना आहे. आयुष्यात पैसा कमावला, घर बांधले, गाडी घेतली, नाव कमावले, पण मनाला खरी शांती मिळाली का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला एकदा तरी विचारायला हवा. आपण रोज संसार, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या, चिंता आणि धावपळीत इतके गुंगून जातो की स्वतःसाठी वेळ राहतच नाही. मन थकते, शरीर थकते आणि आत्मा शांततेचा शोध घेत राहतो. पण ही एक अशी वाट आहे जिथे पाऊल ठेवताना मन हलके होते, डोळे आपोआप भरून येतात आणि प्रत्येक श्वासाबरोबर फक्त एकच नाम ओठांवर येते, रामकृष्ण हरी. हीच पंढरपूरची वारी. वारीमध्ये ना आलिशान घर असते, ना मऊ गादी, ना एसी, ना कोणत्याही प्रकारची सुखसुविधा. तरीही लाखो वारकरी आनंदाने शेकडो किलोमीटर चालत जातात. कारण त्यांना सुखसुविधा नको असतात, त्यांना फक्त विठ्ठल हवा असतो. वारीतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रत्येक वारकऱ्याच्या मुखात अखंड नामस्मरण असते. टाळ, मृदंग, वीणा आणि भगव्या पताकांच्या साक्षीने संपूर्ण दिंडी एका स्वरात गात राहते, रामकृष्ण हरी. या नामघोषाने वातावरण इतके पवित्र होते की काही क्षणांसाठी संसारातील चिंता, सर्व दुःख, ताण विसरून जातो. मनात एकच भावना उठते, विठ्ठला. वारीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, आपण चालत असतो पण चालवणारा विठ्ठल असतो. म्हणूनच आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी अवश्य करा. कदाचित तुम्ही विठ्ठलाला भेटण्यासाठी जाल, पण परतताना स्वतःलाच नव्याने भेटाल. रामकृष्ण हरी.